लॉंग बाईक राईड्स वर जाणाऱ्या त्या रायडर्सना मला एक प्रश्न आहे. नाही, तुम्ही इतके तास कशावर चालवतात असा काही प्रश्न नाहीये. इतकं तास चालवल्यानंतर चालायचं कसं? नाही, लेट्स सेटल इट फॉर वन्स. 4 चाकी लॉंग राईड बरी की दुचाकी लॉंग राईड बरी? याचं जाहीर मतदान घेतलं तर माझं असं मत आहे की 4 चाकी प्रचंड बहुमताने जिंकून येईल. नाही, मला विचारायचंच आहे की काय मजा काय आहे? कसं आहे, वाहणारा सुंदर वारा हा दुचाकीवर जास्त चांगला अनुभवता येतो, मान्य आहे. पण बोच्याचं काय? कसं आहे, कुठे ट्रॅफिक वगैरे लागलं तर 4 चाकीपेक्षा बेटरच आहे ना. गाप गुप कुठून पण निघून जाते. नाही, मान्य आहे. पण बोच्याचं काय? कुठेही गेलं ना की पार्किंगच्या काय लफडी नाही. जसं बाजूला कुठे आडोशा मिळाला तिथे लावली साईडला, काय प्रॉब्लेमच नाही. नाही, खरं आहे, मान्य आहे. पण पोच्याचं काय? तुम्हाला सांगतो, माझ्या नरम पावांची अवस्था चहात टाकून खाणाऱ्या त्या कडक पावांसारखी झाली आहे. ते बिस्लेरीच्या बाटलीत गरम पाणी टाकून ती बाटली एका बाजूने अशी कडते ना, तसे माझ्या मांड्यांची अवस्था आहे. नाही म्हटलं क्रॅम्प येतोय सारखा पाय मध्ये चोडूया खाली, तर तेही व्यवस्था नाही. त्या सायलेन्सरचा चटका लागून घोट्याचा बार्बिक्यू झालाय माहितीये. घोटा म्हटलं, घोटा, अँकल. तुम्ही जे विचार करताय त्याची अवस्था बसून बसून सांगण्यासारखी नाहीये. ती 4 चाकीतली सोय बघा. अर्ध निजासन, पूर्ण निजासन, डीप कोमा असे विविध योग प्रक्रिया त्यात पार पडू शकतात. मी तर म्हणतो खाली इथं वोट कराच तुम्ही की दुचाकी बरी की 4 चाकी बरी. नाहीतर एकदाच सांगाच की चालायचं कसं आहे.